कारण पप्पा आज मित्राच्या गावाला जाणार आहेत संगमेश्वरला, कारण शिमग्याची पालखी असते ना तिकडे. तर एन्जॉय करायला चाललेत फ्रेंड्स सोबत. अजून कशाने चालले मध्ये रिक्षाने चाललेत, रिक्षानी. हो मी पण येऊ काय का काय नसतो रे अरे पण मला पण बघायची पप्पा पालखी. माझ्या मित्र नाही राहत ना त्या साईडला, कारण त्या शंकासूरला बघायचं मेन. मला कारण त्या शंकासूर एक असुर असतो. ते असं नॉर्मल त्याची खोड काढतात पुढं आणि मग तो दोरी घेऊन मारतो सगळ्यांना. आणि मेन तिथं ना पालखी एवढी जबर असते ना, पालखी खांद्यावर घेऊन नाचतात. उद्याची वाटच नाही बघितली, आत्ता चिपकला 5 मिनिटं झाली. हे बघा सरका 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 आम्हाला बघू तर द्या. हे बघा हे बघा, हाच त्या दिवशी घरी आला होता हाच. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले सकाळीच आपापल्या कामाला रोजच्या सारखं. मी आत्ताच उठलोय, वाजलेत 8. तर फटाफट आंघोळ करून फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे मित्रांनो, आंघोळ करून फ्रेश झालोय आत्ताच. तर फिलहाल तर काहीतरी खाऊ. काय आहे पप्पानी काय बनवले? भात आहे इथे. ह्याच्यात काय आहे? अरे वा, ह्याच्यात फोडणीचा भात आहे. काल रात्रीचा भात मला वाटतं उरलेला, तर पप्पाने सकाळी फोडणीचा भात बनवून गेले. कारण मम्मीला करायचा नाही ना, म्हणून. मम्मी तर उद्याच करेल. तर फिलहाल तर फोडणीचा भात खाऊन घेऊ. आता मी खायला बसलोय. हे बघा फोडणीचा भात आणि सोबत बेफर्स आहेत. हे पप्पाच्या बड्डेला आणले होते बेफर्स, तेच आहेत ते. उरल्या होत्या एक पॅकेट. तर मी बोललो की फोडणीच्या भातासोबत खाऊ. मी टोपात का खातो माहिती आहे का? कारण माझ्याशिवाय नंतर कोण खाणार नाही हा फोडणी भात. म्हणजे मलाच संपवायला सांगितलं मम्मीने. तर तेच. आणि टोपात खाणं मला भारी वाटतं. की ताटात काय कशाला ताट भरवायचे उगाचच. टोपातच खायचं आहे, सपवायचंच आहे तर टोपातच खायचं मस्तपैकी, टेन्शन नाही. आणि मीच काय, असे किती जण आहेत की टोपात खातात. तर मला तर भारी वाटतं भाई. खाऊन पिऊन झालंय आत्ताच. आलाय वैताग, कारण आज पण कुठे बाहेर जाणार नाही आहे मी. पैसेच नाही आहेत माझ्याकडे, तर जाऊ कुठे, असं आहे ना. तर यार जॉब पण बघायला लागणारच आहे मला, कारण ना घरी बसून बसून काय नाही होणार आहे. जॉब करावा लागणारच आहे मला. कारण ते बोलतात ना, स्वतःची नोकरी उभी करायची असेल तर दुसऱ्याची चाकरी करावीच लागते. माझं असं मत आहे, माझं असं वैयक्तिक मत आहे. आता यूट्यूबचं माझं चालूच आहे, तर मला जॉब पण करावाच लागणार आहे साईड बाय साईड. कारण तेव्हा मला इन्कम येईल, तेव्हा मी कुठेतरी चांगलं काहीतरी ब्लॉगमध्ये दाखवेन. असं जसं तर काय डेलीच आहे, डेली ब्लॉगच लाईफस्टाईल ब्लॉग असणार आहे, बट थोडं काहीतरी इंटरेस्टिंग दाखवेन तुम्हाला, माझ्या ऑडियन्सला. तर तसंच फिलहाल तर असं दुर्लक्ष करू नका ब्लॉगला माझ्या, कारण मी काही नाही दाखवू शकत एवढं इंटरेस्टिंग. घरातल्या घरातच असतो, कारण माझ्याकडे पैसेच नाही आहेत म्हणून. तर समजून घ्या थोडे दिवस. फिलहाल तर आता काय थोडं रेस्ट करू. मम्मी घरी आली बघा. अको आवरणार आहे 6:30 काय करू? 10 झाडांना पाणी घालायचंय. दिवसाचा फोन केला तरी करत नाही अक्षू काय काम. झाडांना पाणी घालू? अरे घाल ना पटापट, 6:30 गतीच नाही झालं. ठीक आहे थांब. रोजच्या सारखं झाडांना बाटलीने पाणी घालू. टॅक्सी कुठे गेली मग? झाडं यार किती आहेत. अर्धी झाडं यार उंदराने मारली बिचारे आमचे झाडं. पप्पा पण आज लवकर आलेत घरी. मोस्टली पप्पा 9 वाजता येतात, आज 7 वाजता आलेत. मम्मी सोबतच आलेत. का आलेत माहिती का? कारण पप्पा आज मित्राच्या गावाला जाणार आहेत.
संगमेश्वरला, कारण शिमग्याची पालखी असते ना तिकडे, तर एन्जॉय करायला चाललेत फ्रेंड्स सोबत. अजून कशाने चालले म्हणजे रिक्षानी चाललेत, रिक्षानी. पप्पाने भाकरी विक्री पण पार्सल आणली आहे, जे घरगुती भाकरी इथे पनवेलला बनते ना, तिथे तिथून बनवून पार्सल आणली आहे. आणि त्यासाठी ना झुणका बनवतात बघा, भाकरी आणि झुणका. मग ते कसं रिक्षामध्ये रात्री मस्त जेवायच्या टायमाला ते झुणका भाकर खाणार. घरी रात्री जेवायला काय नाही, जेवून जायची. अच्छा, इथून जेवून जायचं घरच्यासाठी, त्यांच्या घरच्यासाठी. अच्छा, इथं आपल्यासाठी. अच्छा, आमच्यासाठी. मला वाटलं ते रिक्षात, कारण तो फील वेगळा असतो ना म्हणून. फिलहाल तर चाय बनवतात. तो मी पण येऊ काय? का? काय नसतो रे थोडं थोडं. अरे पण मला पण बघायची बाप्पा पालखी ती. तिथे सेपरेट जायचं आपल्या मित्राच्या वेळेला. माझे मित्र नाही राहत ना इथं त्या साईडला, बनवायचे मित्र. कारण त्या शंकासूरला बघायचं मेन. अरे मला बोल म्हणजे कारण ते शंकासूर एक असुर असतो. ते असं नॉर्मल त्याची खोड काढतात मुलं, आणि मग तो दोरी घेऊन मारतो सगळ्यांना. आणि मेन तिथं ना पालखी एवढी जबर असते ना, पालखी खांद्यावर घेऊन नाचतात मस्त. हे पण येतं ना पप्पा. तो ताट पाडलंच बोल. ते ताट धुवायचंच आहे. मला पण जायचंय यार. पप्पा तिकडे झुणका बनवतात आणि आम्ही इथे चाय पितोय बघा, कोरी चाय रेडी. मम्मी चिप्स खाते, ते पप्पाच्या बर्थडेचे. अजून पप्पा मी पण येतो ना. हा का? जागा नाही रे. किती जण जाणार आहे? पम्याचं सामान आहे रे. हा, सामान आहे रे पम्याचं. मग किती जण आहेत तुम्ही रिक्षात? एक जण चालवणार आणि दोघं बसणार मागे. मग दोघं बसणार, मम्मी नको बसू. अरे ते तिकडा काम बिगडा. बघितला? आम्ही दगड घेऊन जाईल. हा, आम्ही दगड घेऊन जाईल. वा. हे बघा, पप्पाने आणलेल्या तांदळाच्या भाकऱ्या बाहेरून, म्हणजे घरगुतीच बनवतात या, पण बाहेरूनच बनवतात ना, म्हणजे दुसऱ्याच्या घरी बनवतात. म्हणजे ते विकतात ना असं होममेड भाकऱ्या, तसं ते आपल्या इथं पनवेलला आहे, तर पप्पाने तिथून आणल्यात. बघा ना केवढ्या मोठ्या भाकऱ्या आहेत रे, आणि एकदम पातळ आहेत. एवढी मोठी भाकरी आहे. पप्पाने यासाठी आणले कारण उद्या पप्पाची एकादशी आहे. मग आता दुसऱ्याच्या गावाला जाणार, तर तिथे काय बनणार घरी, काय नाही, म्हणून असं त्यांच्या पद्धतीने राहावं लागतं ना. म्हणून पप्पानी इथूनच खाऊन जाणार आहेत नाही का भाकऱ्या. आणि एवढ्या तर नाही, पण आम्हाला थोड्याशा आणि पप्पा थोड्या खाणार आहेत, आणि मग इथूनच जाणार. मग काय उद्या खाल्लं नाही खाल्लं चालतं, मग त्यांच्या पद्धतीने खायचं असं. आज तेरा लास्ट डे. उद्यापासून उद्या पोहे बनव. तू काय बनवलंस मला सांग, काय बनवून दिलंस तू जेवण? तू आखू किती रडवा रे जेवण बनवायसाठी. पप्पा बनवतो म्हणणं, पप्पा नसतं तर. अरे मग मी बनवलं असतं, जसं काय मी बनवलंच नाही कधी. बनवलंस पण रडत रडत बनवलंस. मग बनवलं ना. उद्या नाश्त्याला काय? उद्या फवच बनवणार, बाकी काय नाही. दादा येणार नाही, 6 वाजता येणार दादा. सोमवार जाणार डायरेक्ट. त्याला जेवण काहीतरी पनीर बिनीर आण म्हणलं. मग आपल्या दोघांसाठी फवच बनव, है ना. पनीरची भाजी बनव त्याला. पप्पाची पॅकिंग बघा सगळी झाली. एवढं कपडे एकाच दिवसासाठी जायचं ना पप्पा? हा पप्पा, एका दिवसासाठी एवढे कपडे? मग पप्पाला 2-3 दिवस राहायचा प्लॅन आहे. सांगत नाही ते बघता. चड्डी आपली ही घाल ना. हा, मग ही मी घालतोच चड्डी. दुसऱ्या असेल तिथे बघा, ते बघा हा हाय बघा. हा, शिदा करा. इथं किस्सा फाटलेला ना. नाही शिव नाही हिचा विसा फाटलेला या वालीचा. माझ्या आणलं ना देव कुठे पाटलेला. आहे किस्सा फाटलेला. नाही.
नाही तिचा फाटलेला आहे, हिचा नाही. तिचा फाटले, हिचा फाटलेला आहे किस्सा. पप्पाला जायचंय म्हणून पप्पा आधीच जेवून घेतात झुणका आणि भाकर. पप्पा एवढी मोठी भाकरी ती का हाताने बनवत होतं? हाताने बनवत होती लोक? मशीन मध्ये. मशीन मध्ये बनवत होतं? हा. मग काय चव त्याला, बघते जाऊ. है ना पप्पा? अश्विनी अशी आणलेली आधी ते रात्री मग आणलेली. काय चव, मग मजा नाही, मग बेकार. छान. खाऊन बघ. मस्त वाटते. जा खायचं तुला. ते हे भारी वाटतंय मला झुणका. बेसन. हा जा खायचं झुणका भाकर जा. नाही, त्या भाकरीपेक्षा झुणका भारी वाटतोय. ती भाकरी अशीच दाखवा. अशी चव नसणार तिला. मला माहित असतं. बरोबर नाही, कुठलीच भाकरी चांगली नाही ना. मजा नाही, मजा नाही, ते पण बनवलेलं नाही ना. मजा नाही. मी आत्ताच मेडिकल बनवून बघा काय आणलंय. इलाज, उंदरांचा इलाज, चिपकवणारा पॅड. आता याला बाल्कनी मध्ये ठेवू आणि जेवढे आहेत ना तेवढे चिपकतील. कुठे ठेवूया? इकडं हा इथं मुका इकडं ठेवू का? इकडं इकडं ठेवतो पप्पा. जाल बिछाने के लिए कुछ डालना पड़ता है खाने के लिए. हे बघा भाकरी ठेवली आहे त्याच्यावरती, मग येऊन खातील, लगेच चिपकतील. फिर मजा आएगा ना भिडू. सकाळी बघू, सकाळी माहिती पडेल चिपकला की नाही. आमची झाडं वाचतील. उद्याची वाटच नाही बघितली, आत्ता चिपकला. 5 मिनिटं झाली. हे बघा सरका 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 सरका, आम्हाला बघू तर द्या. आता ह्यो अक्षरी हात बघून त्याला ते बघा. निघून ना दुसरा. ते बघा, हाच त्या दिवशी घरी आला होता. हाच तूच शर्ट घे ना. तो. हा सिलेंडरवरचं शर्ट घे दादाचं कॅड. धुतलेलं दिवस ठेवलं तिथे राहिले. नाही ते उडणे मला तरी पण आण सिलेंडर. कुठे आहे ते? सिलेंडरवरती आहे ना. अच्छा हे सकाळी काढले. हे घे. लय उड्या मारत होता, घावला ते. तुळस म्हणजे घरात लक्ष्मी असते लेका. हा ना, तुळस खाली त्याने. तुळस खाली, लक्ष्मीला खाली दिली माझ्या. मी किती वेळा तुळशी आणली. चिपक गया. तसंच आवाज येतो. हा आला तोच उघडी म्याव केली. हा ते हल्ला ना पॅड. मी म्हणलो काय हलतं, मग बघितलं तर ते चिपक. आवाज आला का मला? पप्पाची जायची तयारी बघा किती जोरात आहे. दाढी बिडी करतात मस्त, किती खुश आहेत फ्रेंड्स सोबत जातात. तर असं नाही की पोराला पण घेऊन जावं, पालखी बघायची इच्छा आहे त्याला पण. स्वतः एकटे एकटे मजा मारणार. ठीक आहे, मी पण जाईन एक दिवशी. आता मी जेवायला बसलोय. हे बघा सकाळची आमटी गरम केली मस्त, आणि मम्मी पिठला भात खाते. पप्पा चालले बघा. बाय. कपडे नेहमी टाकून ठेवले. मला घेऊन गेले असते तर अजून मजा आली असते यार. त्याच्यावर मशीन साफ होत नाही. तुझं बुट होती ना? नाही, बूट बीट नाही. मला घेऊन गेले काय नाही ना, मग बूट बीटची मस्ती नाही. चला, पप्पा पण गेले गावाला. मस्तपैकी आता एन्जॉय करतील फ्रेंड्स सोबत. रिक्षातून जाणार आहेत ना म्हणून. तर ऍक्च्युली पप्पाच्या मित्राची रिक्षा आहे. तो रिक्षा चालवणार पप्पाचा मित्र. अजून 2 काका मागे बसणार, म्हणजे एक काका मागे बसणार आणि माझे पप्पा मागे बसणार असं. तर आणि जो उंदीर पकडला गेला होता तो पण पप्पा फेकून आले, आणि जेवण पण घेतलंय आता मी. तर फिलहाल तर आता हातरून घालायची वेळ झाली आहे. व्लॉग इथेच आपण एंड करू. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.